मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. आपण जो पैसा लावणार आहोत तो पैसा आपल्याला कितीतरी पटीमध्ये वाढवायचा आहे आणि आपण तो निश्चित वाढवू असा आपल्यामध्ये स्वतः आत्मविश्वास पाहिजे. त्याचबरोबर जी कंपनी आपण खरेदी करणार आहोत 1, 2, 3, 4 ज्या असतील त्या कंपनीवरही आपला विश्वास पाहिजे आणि त्याबरोबर त्या कंपन्या ज्या क्षेत्रात काम करायला लागल्या आहेत त्या क्षेत्रावरही माझा विश्वास पाहिजे. आणि एवढंच नाही तर मी ज्या कंपन्या घेतल्यात त्या कंपन्या 10-20% म्हणजे प्रॉफिट झालं 10-20%, तर त्या 10-20%च्या प्रॉफिटवर मी समाधानी न राहता, म्हणजे त्या कंपन्या न विकता मी त्या कंपन्या दीर्घकाळासाठी ठेवल्या तर मार्केटमध्ये आपण निश्चितपणे पैसा बनवू शकतो. हे जर मी ठरवलं असं तर मी मार्केटमध्ये सक्सेस होऊ शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आत्मविश्वास जो आहे तो जर जास्त असेल, म्हणजे कॉन्फिडन्स हा ओव्हर कॉन्फिडन्स जर झाला तर ओव्हर कॉन्फिडन्स इज डेंजर म्हणल्या जात आहे. म्हणजे आत्मविश्वास हा अहंकाराचा रूप घेऊ शकतो. आत्मविश्वास आणि अहंकार ह्या दोन्ही गोष्टी एकाच परिवारातले आहेत. आत्मविश्वासही आणि अहंकारही हे एकाच परिवारातले आहेत. या दोघांमध्ये जर काय फरक आहे हे जर पाहायचं असेल तर आत्मविश्वास म्हणतो की मी चांगला आहे, पण अहंकार काय म्हणतो, मीच चांगला आहे, दुसरं कोणी नाही. दुसरी गोष्ट, आत्मविश्वास म्हणतो की मी सक्सेस होईल, मी हारणार नाही. आणि आत्मविश्वास अहंकार काय म्हणतो की मला कोणीच हरवू शकत नाही. त्याचबरोबर आहे आत्मविश्वास काय म्हणतो की मी संघर्षासाठी तयार आहे. मी जे मार्केटमध्ये पैसे लावत आहे त्या संघर्षासाठी ती कंपन्या खाली येऊ वर जाओ, जो हा संघर्ष चालू आहे तर त्या संघर्षासाठी मी तयार आहे. तर अहंकार काय म्हणतो की माझ्याशी कोणी संघर्ष करू शकत नाही, माझ्याशी कोणी खेटू शकत नाही. तर हे दोघेही जे आहेत, अहंकार आणि आत्मविश्वास, हे दोघेही बोलतात, दोघेही करतात. फक्त फरक एवढाच आहे की आत्मविश्वासाचा विकास होतो आणि अहंकाराचा विनाश होतो. तर अहंकार यायला नाही पाहिजे, आत्मविश्वास हा जरूर असायला पाहिजे. कारण आत्मविश्वास नसेल तर आपण कोणतंही कार्य हे करू शकणार नाही. त्यामुळं आत्मविश्वास असला पाहिजे, अहंकार हा नसला पाहिजे. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला पैसा कमवायचा असेल तर फक्त एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे दीर्घकाळ गुंतवणूक करणं. सतत दर महिन्याला दीर्घकाळ गुंतवणूक करत राहिलं तर आपला पैसा हा निश्चित बनतो. परंतु काही लोक ट्रेडिंग करत आहेत, काही सकाळी घ्यायचं आणि संध्याकाळी विकायचं, हे असं करत आहेत, तर त्यामुळं पैसा हा जातो. त्याचं उदाहरण मी आज तुम्हाला देणार आहे. लवकर श्रीमंत होण्याच्या नादामध्ये बघा, आजच्याच पेपरला ही बातमी आलेली आहे आणि या बातमीमध्ये असं सांगितलं आहे की स्वतःच्या मुलानं स्वतःच्याच बापाचा शेअरमध्ये पैसे गेल्यामुळं शेअरमध्ये 35 लाख रुपये बुडाले, त्याचे बापाची हत्या केलेली आहे. कसे बुडाले पैसे? आपले तर इतके बुडाले नाहीत. कारण आपण जरी समजा 10 लाख लावले असतील तर 10 लाख आपले गेलेत का? पूर्ण नाही गेले ना. 10-20% मायनस असू शकतोय. सध्या तर कोणाचाच नाही 20% मायनस, पण असेलही तर तेवढेच्या तेवढे आपले पैसे गेलेलेच नाहीत. मग याचे कसं काय गेले? तर इथं बघा खाली काय लिहिलेलं आहे. तर खाली त्यांचं असं म्हणणं आहे की इथं की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग त्यांनी सुरू केली होती, तर ट्रेडिंग केल्यामुळं हे पैसे जातात. मला सांगा, इतक्या लवकर जर श्रीमंत व्हायचं असेल, ट्रेडिंग करून येतातही पैसे, आलेही असतील, आज आले तर उद्या जातातही. और ट्रेडिंग करून जर श्रीमंत होता आला असतं तर अदानी अंबानी यांनी कशाला एवढ्या कंपन्या चालवल्या असत्या, यांनी कशाला शेअर घेऊन ठेवलेले असते. हे दीर्घकाळासाठी शेअर घेऊन ठेवतात आणि ते श्रीमंत होतात आणि आपण ट्रेडिंगमध्ये पैसा घालवतो. आणि किती म्हणजे अहंकार बघा, अहंकाराचा हा नाश आहे. मी आता जे सांगितलं की अहंकारामुळं असा नाश होऊ शकतो. असं कोणतंही काम, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की असं कोणतंही काम आपल्याला करायचं नाही की ज्याच्यामुळं की आपलं नुकसान होईल. तर दीर्घकाळासाठी चांगले शेअर घेऊन ठेवा, निश्चितच तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. लवकर श्रीमंत होण्याच्या नादामध्ये चुकीच्या मार्गाला जाऊन पैसा घालवू नका. शेवटी जे करायचे तुम्ही तुमच्या
विचारानं करू शकता, माझं त्याच्यामध्ये काही म्हणणं नाही. चला आजच्या व्हिडिओकडे वळूया. आज आपण कंपनी पाहणार आहोत. अफेल इंडिया 1079 वर ट्रेड करत आहे. या कंपनीचं मार्केट कॅप 15,000 करोडचं आहे. स्टॉकचा पी 55.6, ROC 20, ROE 18 आणि फेस व्हॅल्यू 2 आहे. भविष्यामध्ये स्टॉकचे 2 तुकडे होऊ शकतात. EPS कंटिन्यू वाढलेले आहेत. कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे. पी जर पाहिला तर मिडियन पीच्या खाली पी हा ट्रेड करत आहे. त्यामुळे कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूड मिळत आहे, स्वस्त मिळत आहे. ह्या कंपनीमध्ये जर पैसा गुंतवला तर येणाऱ्या 2, 4, 5 वर्षामध्ये ही कंपनी आपला पैसा 5-10 पट करू शकते, असं चार्टवरून दिसत आहे. शेवटी तुम्ही अभ्यास करू शकता. बऱ्याच कंपन्या आपण अशा पाहिलेल्या आहेत की ज्यांनी 2-3 वर्षातच जास्त पैसा बनवलेला आहे. ही कंपनी काय करते बघा. भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोबाईलसाठी माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर विकास सेवाद्वारे मोबाईल जाहिराती सेवा प्रदान करते. हे कंझ्युमर प्लॅटफॉर्म आणि एंटरप्राइजेस प्लॅटफॉर्म सेगमेंटद्वारे कार्य करते. अफेल कार्यप्रदर्शन आधारित जाहिरात मॉडेलद्वारे कमाई करते, जेथे जाहिरातदार क्लिक, इन्स्टॉल आणि रूपांतरण यासारख्या विशिष्ट क्रिया किंवा परिणामावर आधारित पैसे देतात. अफेल जाहिरातदारांना इच्छित परिणाम वितरित करण्यासाठी प्रभावी जाहिरात प्लेसमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी कमिशन मिळवते. ही अफेल AI मध्ये काम करत आहे. इथं तुम्ही बघू शकता AI संशोधन, आणि त्याच्यामध्ये जगामध्ये भारत हा 7वा देश असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जितकी जास्त रूपांतरणे तितकी अफेल इंडियासाठी जास्त महसूल आणि जाहिरातदारांना जास्त परतावा. कंपनीने अलीकडेच 15 पेटंटसाठी अर्ज दाखल केला आहे, जे सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित आहेत. म्हणजे 15 पेटेंट जे आहेत कंपनी AI संबंधित त्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. भविष्यामध्ये हे AI क्षेत्र हे जास्त चालणार आहे, ज्याची आज आपल्याला अशी आवश्यकता आहे की ज्या कंपन्या आपल्याला डिस्काउंटवर आणि चांगल्या मिळत आहेत आणि कंपनी त्याच्यामध्ये काम करते, तर ह्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करणे हे आपलं कर्तव्य आहे. ही कंपनीवरून जर पाहिली तर 5 वर्षामध्ये ह्या कंपनीनं 540% परतावा दिलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता हे 5 वर्ष, म्हणजे कंपनीनं 6.5 पट जवळपास पैसा 5 वर्षामध्ये केलेला आहे. कंपनीची बघा प्रॉफिट आणि सेल्स कंटिन्यू वाढलेले आपल्याला 19 पासूनचे आहे. म्हणजे कंपनी जेव्हा स्थापन झाली तेव्हापासूनचे आपल्याला हे कंटिन्यू वाढलेले पाहायला मिळतात. सेल्स आणि प्रॉफिटही कंटिन्यू वाढलेलं पाहायला मिळत आहे. आणि किती वाढलेले रेव्हेन्यू ह्या वर्षी जर पाहिलं तर 32% वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. इथं बघू शकता 32% आहे. आणि नेट इन्कम 14.36% वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन हे 13% कमी झालेलं असूनही नेट इन्कम 14% वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर ही कंपनी आपल्याला सध्या अंडर व्हॅल्यूडमध्ये मिळत आहे. EPS वाढलेले आहेत तरी डिस्काउंटवर मिळत आहे. तर ह्या कंपनीमध्ये आपल्याला सध्या गुंतवणुकीची संधी आहे. प्रॉफिट लॉस आपण पाहिलेलंच आहे, पण इथं एकदा पुन्हा पाहू. नेट प्रॉफिट जर पाहिलं आपण 28 करोड, 49, 66, 135, 215, 245 आणि 272. हे आता मला सांगा, हे 3 क्वार्टरचे 272 करोड आहे प्रॉफिट. एकदाही प्रॉफिट डाऊन झालेलं नाही, तरी कंपनी आज चालत नसलेली आपल्याला दिसते. कितीतरी टाईम करेक्शन कंपनीनं केलेलं आहे. इथं बघा सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही चांगले आहेत, भरपूर चांगले आहेत. 5 वर्षाचं प्रॉफिट ग्रोथ 54% आहे, 3 वर्षाची 55% आहे. म्हणजे आपल्याला स्टॉक प्राईस CAGR हे 55%पेक्षा जास्तच मिळायला पाहिजे. तर कंपनी चांगली आहे. भविष्यामध्ये कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते. सध्या डिस्काउंटवर मिळत आहे. रिझर्व जर पाहिलं तर 1567 करोडचं रिझर्व आहे, आणि कर्ज जर पाहिलं तर 228 करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते. चार्ट बघा. चार्टमध्ये वरून कंपनी आपल्याला डिस्काउंटवर आहे असं दिसतच आहे. पण सध्या ही कंपनी मागच्या जेव्हा मार्केट पडलं होतं 2-4 दिवसापूर्वी, तर त्यावेळेस कंपनी इथं सपोर्टवर आली होती. आणि त्यावेळेस खरं म्हणजे खरेदीची संधी होती. ज्यांनी खरेदी केली असेल, कारण ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कंपन्या असतील आणि त्या जर पडलेल्या असतील तर खरेदी करायलाच पाहिजे. आणि ज्यांनी केली असेल त्याचा फायदा होत असेल. अजूनही कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे. तर किती डिस्काउंट आहे तर ह्या कंपनीवर वरून जर पाहिलं तर अजूनही 27% डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळत आहे. तर कंपनी चांगली आहे, डिस्काउंटवर मिळत आहे. आणि विशेष म्हणजे कंपनी 2021 पासून चाललेली नाही. म्हणजे हे 3 वर्ष
कंपनी 21, 22, 23 आणि 24 हे 3 वर्ष कंपनी चाललेली नाही. 3 वर्षाच्या पुढं झालं आता. तर आता ह्या कंपनीवर टाईम करेक्शन जवळपास संपत आलं आहे. इथं तिनं ब्रेकआउट देऊन वर निघालेली आहे. हा जो ब्रेकआउट देऊन वर निघालेली आहे, इथं सपोर्ट घेऊन आता जवळपास ती वर जाऊ शकते. तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता. पुढची कंपनी आहे केसॉल. केसॉल ही कंपनीसुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करते. सध्या 1098वर ही ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या कंपनीचं मार्केट कॅप, छोटी कंपनी आहे, 1300 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळतं आहे. पी जर पाहिला तर 40.9, जवळपास 41. ROC बघा 171 आणि ROE 128. जबरदस्त ROC व ROE या कंपनीच्या आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये ही कंपनी चांगला पैसा बनवू शकते. फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे भविष्यामध्ये शेअरचे 10 तुकडे होऊ शकतात. EPS वाढलेले आहेत, बघू शकता, कंटिन्यू EPS वाढलेले आहेत. पी मिड पीच्या थोडासा वर मिळत आहे, तितकं डिस्काउंट नाही, पण कंपनीची ROC ROE जबरदस्त आहे. कंपनी पुन्हा मिड पीच्या खाली येईल असं इथं वाटत नाही. त्यामुळं कंपनी सध्या आता ज्या लेवलला चालू आहे तिथंसुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो. कंपनी ही जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते. इथं बघा नेट प्रॉफिट आणि सेल्स आपण बघू. 2015 पासूनचे सेल्स 2015ला 0, नंतर 2, 2, 3, 5, 8, 24, 45, 77 आणि 100. एकदाही कमी झालेले नाही. 100 हे 3 क्वार्टरचे आहेत. आणि नेट प्रॉफिट सुरुवातीला 0, 0, 0, 0 इथपर्यंत 0 आहे, नंतर 1, 8, 15, 25, 32. म्हणजे नेट प्रॉफिटही झपाट्यानं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सेल्सही झपाट्यानं वाढलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ही कंपनी आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते. बघा, कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ ही 5 वर्षाची 234 आणि 3 वर्षाची 234% आहे. आणि ह्या 3 वर्षामध्ये कंपनी 125%चा CAGR हे गुंतवणूकदाराला ह्या कंपनीनं मिळवून दिलेला आहे. त्यामुळे चांगला पैसा गुंतवणूक ज्यांनी केली असेल सुरुवातीला त्यांना मिळालेला आहे. रिझर्व जर पाहिलं, या कंपनीचं रिझर्व बघू शकता 17 करोड आहे. कर्ज जर पाहिलं तर 0 आहे. त्यामुळे ही कर्जमुक्त असलेली कंपनी आपल्याला पाहायला मिळते. चार्ट बघा, मागं जेव्हा ही कंपनी मला घ्यायची होती, मी 1000ला बऱ्याच वेळेस ऑर्डर टाकून ठेवली आणि ज्या दिवशी मार्केट पडणार असा व्हिडिओ मी बनवला होता, त्या दिवशी बऱ्याच कंपन्याला मी ऑर्डर टाकून ठेवली, पण हीच कंपनी हिला मी ऑर्डर टाकली नाही आणि ही 950ला येऊन गेली त्या दिवशी. आणि ही कंपनी घ्यायला पाहिजे होती. ही कंपनी हुकलेली आहे, पण आज माझ्याकडे पहिली पण हिची होल्डिंग आहे. अजून वाढवण्याची इच्छा होती 1000ला आल्यानंतर, पण ती 1000च्या खाली येऊन गेली आणि माझा चान्स गेलेला आहे. सध्या ही कंपनी 1100 जवळ ट्रेड करत आहे. 1100सुद्धा चांगली किंमत आहे. वरून जर डिस्काउंट जर पाहायचा असेल तर वरून डिस्काउंट 25.13चा असलेला इथं आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता, अजूनही 25%चं डिस्काउंट या कंपनीमध्ये आहे. कंपनी चांगली आहे, भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. ट्रेडिंगच्या नादी लागू नका असं माझं म्हणणं आहे. शेवटी तुम्ही विचार करा काय करायचं. तर लवकर पैसे बनणार नाहीत, मार्केटमध्ये वेळ द्यावा लागेल आणि वेळ दिला तर मार्केट पैसे बनवून देऊ शकतो. तर बघा, तुम्ही विचार करा आणि कोणताही निर्णय घेण्याआधी, कंपनी खरेदी करण्याचा, विक्री करण्याचा कोणताही निर्णय घेण्याआधी तुम्ही स्वतः अभ्यास करून मग निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे. व्हिडिओ चांगला वाटला तर शेअर करा, लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.